आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेलो आहे. इथं पाचोडी या गावात सरांना जे रिझल्ट आलेले आहे गव्हावर आणि मोसंबीवर, तर आपण त्यांच्याच तोंडांना ऐकूया. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, तुम्ही जे शेजू सरांनी जे तुम्हाला दिलेलं आहे सैलगर संगाड, तर तुम्हाला कसं वाटतं सर तुमच्या गावामध्ये पिकामध्ये? आमच्या गावाचा रिझल्ट खूप चांगला वाटला आणि मोसंबीला सुद्धा पिवळे जे पाडण्याचं जे प्रमाण होतं का ते एकदम खूप 100% चांगलं क्लिअर वाटलं. आता सध्या लाईव्ह आहे सध्या बघण्यासाठी. तर बघा, सरांचं म्हणणं आहे की पिवळं त्यांचं मोसंबी पडल्या नाही, काही जे तुम्ही आता मला सांगितलं की त्यांनी नाही वापरलं, त्याच्या गावामध्ये आणि तुमच्या गावात काय फरक आहे? आमच्या आणि त्यांच्या गावामध्ये लय मोठा आसमान बदल आहे, 100% बदल आहे. 100% बदल आहे. त्यांचं मोसंबीचं झाड आणि तुमच्या झाडामध्ये त्यांच्या मोसंबीच्या बी आणि आमच्या मोसंबीच्या बी झाडामध्ये बदल आहे, खूप मोठा बदल आहे. खूप मोठा बदल आहे का? तर बघा, तर तुम्ही लोकांना काय उद्देश देऊ शकता, शेतकऱ्याला काय सांगू शकता? शेतकऱ्याला एवढंच म्हणणं आहे का जे औषध आहे का हे एकदम जबरदस्त रिझल्ट आहे त्याचा. म्हणजे मी स्वतः वापरला आणि स्वतः रिझल्ट तर गव्हाला बी 100% आणि मोसंबीला बी 100%. आणि प्रत्येक शेतकऱ्याने वापरावं माझी ही इच्छा आहे. मी एक शेतकरीच आहे. इथं बाजूला पण दुसरे काका पण आले, त्यांना पण विचारू आपण. तर तुम्हाला कसं रिझल्ट दिसतो? गव्हाचा चांगला रिजेक्ट आहे. गव्हाचा चांगला आहे. तांबूळ रोग पडला असता औषध मारलं फरक आहे. अजून मोसंबीचे सगळे पिवळे पानं पडले होते, आता हिरेगार झाले. मोसंबीचं सर, रिजेक्ट आहे. इथं जे म्हणणं आहे सरांचं की बघा की ऑर्गॅनिक प्रोडक्ट जे सनेज कंपनीचे हे वापरणं गरजेचं आहे. तर आपण सगळ्या शेतकऱ्यांना जे सांगताय ते वापरणं हा योग्य आहे.